या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलं म्हणजे कुठेतरी तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये वाचायला किंवा समजून घ्यायला अडचण येते. चला, या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतो. मी सुयोग कुरळकर आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला. ओके, बघा, राज्यशास्त्र हा जो विषय आहे यामध्ये तुम्हाला किती चॅप्टर्स आहेत? 5 चॅप्टर्स आहेत. पण पहिल्यांदा राज्यशास्त्र काय हे बेसिक माहिती असली पाहिजे ना. राज्यशास्त्र म्हणजे आपल्या देशाचा कारभार कसा चालतो. आपल्या देशामध्ये ज्या सर्व गोष्टी घडत असतात, पॉलिटिकली निवडणुका घडत असतात, लोक आमदार होत असतात, खासदार होत असतात, पंतप्रधान होत असतात, राष्ट्रपती होत असतात, उपराष्ट्रपती होत असतात, सो ऑन. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी काहीतरी प्रक्रिया राहत असेल ना, काहीतरी एक मॅन्युअल असेल ना. जसं जीवनाचं मॅन्युअल चालवण्यासाठी आपली भगवद्गीता आहे, जसं कारचं मॅन्युअल चालवण्यासाठी त्याचं मॅन्युअल आहे, मोबाईल फोन चालवण्यासाठी त्याचं मॅन्युअल आहे, तसा हा देश चालवण्यासाठी एक मॅन्युअल आहे, दॅट इज संविधान, द बुक, द कॉन्स्टिट्यूशन बुक. सो ह्या सगळ्या गोष्टी या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून देश कसा चालतो, एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी या टॉपिकमध्ये म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये या सब्जेक्टमध्ये दिलेल्या असतात. आता आपण समजून घेऊया की हाऊ इट एक्झॅक्टली वर्क, या सगळ्या गोष्टी कशा काम करतात. बघा, प्रत्येक ऑफिसमध्ये तुम्हाला हा असा गव्हर्नमेंट रिलेटेड जो आहे एक असा झेंडा, असा आयकन दिसत असतो. आणि असं म्हणतात की आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला, त्या दिवशी आपल्या देशामध्ये काही गोष्टींचा स्वीकार केला गेला होता. त्याचबरोबर तुम्ही तुझ्या पुस्तकामध्ये जे सुरुवातीला एक संविधानाची प्रस्तावना दिलेली आहे त्यामध्ये एक डेट आहे 26 नोव्हेंबर 1949. त्याद्वारे आपण आपलं जे संविधान आहे ते अंगीकृत केलंय, म्हणजेच आपण संविधान स्वीकारलंय. आता यामध्ये संविधान बनवण्यासाठी खूप मोठी एक कमिटी होती, पण ते गोष्ट मी सांगून तुम्हाला आज बोर करणार नाही. तर मी तुम्हाला सांगेल का विषय इंटरेस्टिंग कसा बनवायचा. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला 6 चॅप्टर्स आहेत. पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे संविधानाची वाटचाल. संविधानाची वाटचाल या चॅप्टर मध्ये तुम्हाला संविधान निर्मिती कशी झाली, संविधान निर्मितीची गरज का पडली आणि ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये याच्यात दिलेल्या आहेत. आपली जी डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसी म्हणजे आपण जिला लोकशाही म्हणतो, लोकशाही म्हणजे काय, समाजवाद काय असतो, गणराज्य कशाला म्हणतात, एक्झॅक्टली या सर्व गोष्टी मी प्रत्येक चॅप्टर मध्ये जेव्हा या शिकवलंय डिटेलमध्ये समजून सांगितले. ते आपल्या स्कॉलर बॅच मध्ये आणि या व्हिडिओच्या खाली जे युट्यूब चॅनल दिसते तिथं पण आहेत. आणि युट्यूब वरती वन शॉट तर याचे आहेच, पण हे समजून पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक वन शॉट मध्ये. निवडणूक प्रक्रिया आहे तर मग याला डिटेलमध्ये समजून सांगितलंय, राजकीय पक्ष आहे तर याला डिटेलमध्ये समजून सांगितलंय, आणि सामाजिक राजकीय चळवळी, भारतीय लोकशाही समोर कोणकोणती आव्हानं आहेत. बघा, लास्ट इयर जो 2025 मध्ये पेपर झाला, त्या 2025 मध्ये 12 मार्क्स साठी टोटल 40 मार्क्सचा जो असतो पेपर असतो इतिहास आणि राज्यशास्त्राचा, आणि 12 मार्क्स वेटेज सगळ्या याच्यावरती त्यांनी दिलं होतं. ते वेटेज जे आहे ते जनरली 20 मार्क पर्यंतच असतं फुल ऑन वेटेज या सब्जेक्टला, पण त्यांनी 12 मार्क्स साठी लास्ट इयर विचारलं. त्यातले काही कॉन्सेप्ट आणि काही प्रश्न मी इथे घेणार आहे. बघा, हा प्रश्न त्यांनी विचारला की महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव आहेत. बऱ्याच लोकांना हे स्थानिक शासन व्यवस्था म्हणजे काय हेच माहिती नाही. तर बघा, स्थानिक शासन व्यवस्था म्हणजे जी आपली लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज आहेत. ओके, तर ह्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, सगळ्यात वरचं काय असतं त्याच्यामध्ये, जिल्हा परिषद असते. ठीक आहे, जिल्हा परिषद. त्याच्या खाली काय असते बेटा, पंचायत समिती. पंचायत समिती, पंचायत समितीच्या खाली नगर पंचायत. ओके, आणि त्याच्या खाली आपण डायरेक्ट बेसिक वाली जर घेतली तर ती आहे ग्रामपंचायत. तर ह्या काय झाल्या, ह्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज झाला, यालाच काय म्हणतो आपण, स्थानिक स्वराज्य संस्था. याच्या ज्या निवडणुका होत असतात दर 5 वर्षांनी होत असतात, आणि विविध पदासाठी याच्यातल्या निवडणुका होत असतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा रिझर्व आहेत, तर रिझर्व ज्या आहेत त्या आहेत 50%. 50% आपल्याला इथं आरक्षण महिलांना देण्यात आलेलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं खूप बेसिक होती, त्यामुळे सगळ्यांनीच हा प्रश्न पेपरमध्ये सोडवला असेल, ना कोणावर डिपेंड राहता. त्यानंतर शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी, अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती बेटा, शेतीसाठी कोणती क्रांती असेल, जलक्रांती असेल का. जलक्रांती का करायची शेतीमध्ये, जलक्रांती आपण केलेली ऑलरेडी, म्हणजे ती म्हणजे ठिबक सिंचनासाठी आणि तुषार सिंचनासाठी. हे सिंचन आहे, याच्यामध्ये जलक्रांती आपल्याकडे नाही झालीय.
ही जलक्रांती कुठे झालेली आहे? राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये जिथं पाण्याची समस्या आहे तिथं जलक्रांती झाली आहे. राजेंद्र नावाचे एक व्यक्ती होते, ठीक आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी ही राजेंद्र सिंग नावाच्या व्यक्तीनं, त्यांना वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणतात, त्यांनी ही जलक्रांती राजस्थानमध्ये केली होती. त्यामुळे याचं उत्तर हे नाहीये. औद्योगिक क्रांती करायची गरज आहे का? आपण सध्या औद्योगिक क्रांती करतो का? ते झाली युरोपमध्ये एका काळात, आता नाही होणार. धवल क्रांती पण नाही येणार, कारण ती दुधासंबंधी आहे. दुधासंबंधी कोणती झाली? धवल क्रांती. दुधासाठी एक कंपनी आपल्या भारतामध्ये, तिथून ती क्रांती ऍक्च्युली सुरू झाली होती, अमूल नावाची, आनंद मिल्क युनियन लिमिटेड, दॅट इज अमूल. आणि ही धवल क्रांती जी झाली, या धवल क्रांतीचे जे जनक आहेत त्यांचं नाव आहे वर्गीस वर्गीस कुरियन. ओके, वर्गीस असंही लिहितात, वर्गीस असंही लिहितात, वर्गीस कुरियन हे त्याचे जनक होते. मग हे पण नाहीये, हे पण नाहीये, हे पण नाहीये. त्याचं उत्तर काय आहे? हरित क्रांती. हरित क्रांती आपल्या भारतामध्ये करण्यात आली शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी. उत्पादन म्हणजे आपल्याला ईल्ड वाढवायची होती. वी वॉन्ट टू, आपल्याला ईल्ड वाढवायचे, जे आपण बियाणं वगैरे वापरतोय त्याच्यातून आपलं बियाणं दुप्पट झालं पाहिजे, यासाठी हरित क्रांती आपल्या भारतामध्ये केली गेली होती. आणि त्याचे जे जनक होते भारतामध्ये हरित क्रांती करण्याचे, त्यांचं नाव होतं MS स्वामीनाथन. ओके, MS स्वामीनाथन हे त्यांचं नाव होतं, हे लक्षात ठेवा. जगामध्ये पण हरित क्रांती करण्यात आली होती. त्या व्यक्तीचा जनक कोण होता? हु वॉज द वी कॅन से पायनियर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड, ते नाव तुम्ही सांगू शकता. त्यांचं नाव सोपं आहे, नॉर्मन बोरलॉग. ओके, त्यानंतर बघा पुढचं आहे, चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही दोन सोडवा आणि 4 मार्क मिळवा. काय 3 विचारलेलेत, 2 सोडवायचेत. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणुका घेतात. बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे, घेतच की. याला आपण पोट निवडणुका असं म्हणतो. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग काय करत असतो? एखाद्या ठिकाणी निवडणुका पुन्हा आयोजित करत असतो, त्या निवडणुकाला पोट निवडणुका असं आपण म्हणतो. काय होतं, एखाद्या वेळेस जो पदावरचा व्यक्ती आहे त्यानं राजीनामा दिला अचानकपणे किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्यावेळेस त्या भागामध्ये निवडणुका घ्याव्या लागतात. एखाद्या वेळेस काय होतं की गठबंधनची सरकार बनते, बरेच लोक येऊन सरकार बनवतात, खूप साऱ्या पार्ट्या एकच पार्टी बनवते आणि त्याला मेजॉरिटी दाखवते. त्यावेळेस त्या पार्टीतले जेव्हा लोक तुटून जातात, तर त्यावेळेस त्याची मेजॉरिटी, ठीक आहे, त्याचं जे बहुमत आहे त्या पार्टीचं ते कमी होतं आणि सत्ता कोसळते. अशा प्रसंगामध्ये काय होतं की निवडणुका पुन्हा घेतल्या जातात. त्यानंतर माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातली गोपनीयता वाढली. गोपनीयता वाढलीये, चूक येते, गोपनीयता कमी झालेली आहे. आणि हे चुकीचं विधान का आहे? कारण माहितीच्या अधिकारामुळे प्रत्येक सामान्य नागरिकाला अधिकार मिळालाय की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये, तुमच्या तहसीलदाराच्या तलाठीच्या ऑफिसमध्ये एखादं काम झालंय आणि ते कोणत्या पद्धतीने झालंय, त्याच्यासाठी किती खर्च आलाय, किती अनुदान मिळालं होतं सरकारकडून, आणि ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही विचारू शकता. आणि जर तो व्यक्ती माहिती देण्यास नाही झाला म्हणजे तयार, किंवा तो असमर्थ ठरला माहिती देण्यासाठी, तर त्याला कायद्यानुसार शिक्षेची तरतूद पण करण्यात आलेली आहे. तर आपण इथं हे चुकीचं आहे, पहिलं बरोबर होतं. आघाडी शासनातून, म्हणजे यालाच आपण गठबंधनची सरकार म्हणतो, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. बरोबर आहे, ह्या लोकांमध्ये स्वतःच स्थिर नसतात ना, ते अस्थिरताच निर्माण होणार आहे. ठीक आहे, कारण त्याला पाहिजे अर्थमंत्र्याचं पद, तो म्हणतो मला मुख्यमंत्रीच पाहिजे, माझ्या सीटा जास्त. त्यानंतर एखादा म्हणतो मला उपमुख्यमंत्रीच बनायचंय. त्यामुळं अस्थिरता निर्माण होते, आणि ही अस्थिरता जेव्हा निर्माण होते ते आघाडी सरकारमुळे निर्माण होते. त्यामुळे ते बरोबर आहे सेंटेन्स. आता पुढचा प्रश्न जे आहे तो आहे अल्पसंख्याकाविषयक तरतुदी. आपल्याला याच्यातलं एकच सोडवायचंय. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याकाविषयी कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे? अल्पसंख्याक म्हणजे काय रे बेटा? अल्पसंख्याक म्हणजे ज्यांची संख्या आपल्या देशामध्ये, काही धर्मांची संख्या कमी आहे, लोकसंख्या कमी आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम लोक येतात, बुद्ध लोक येतात, जैन लोक येतात, आणि व्हेरियस ज्यांची लोकसंख्या कमी आहे, ख्रिश्चनिटी वगैरे वाले. तर ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांना पण आपल्या देशाचा एक नागरिक म्हणून बहुमान आपल्या संविधानाने दिलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी ज्या विशेष तरतुदी केलेल्या आहेत
शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांना जे काही आरक्षण दिलेलं आहे, नोकरीच्या संधीमध्ये ज्यांना ते आरक्षण दिलेलं आहे, त्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं, आढावा लिहायचा आहे. आणि ते लिहित असताना हे वाचून जाणं खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही हवेत गोळीबार केला, वाचून काही गेलेच नाही, तर त्याचे मार्क मिळत नाही. त्यानंतर कामगार चळवळीबद्दल तुम्ही लिहू शकता. जो पाठ आहे सामाजिक आणि राजकीय चळवळी, त्याच्यामध्ये नारायण मेधाजी लोखंडे यांचं जे नाव येतं, त्यामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस जे फाउंडेशन त्याची झाली होती. कामगारांसाठी रविवारच्या सुट्टीची जी परियोजना नामदार लोखंडे यांनी त्यावेळेस केलेली आहे. हे अतिशय महत्वाचे पॉइंट या कामगार चळवळीत आपण लिहू शकतो. कामगारांचे कामाचे तास किती असावे, महिलांसाठी कामाचे तास वेळ किती असावी, मुलांच्यासाठी तिथं काय तरतुदी होत्या, बालकामगाराला जी काय मनाई झाली, या सगळ्या गोष्टींची माहिती कामगार चळवळीमध्ये आपल्याला लिहायची. तर अशा प्रकारचा हा मागच्या वर्षीचा जो पेपर आहे त्यांनी विचारलेला होता. आता याच्यामध्ये काही तक्ते पण येणार आहेत आणि हे तक्ते एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. निवडणूक प्रक्रिया, निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे? निवडणुका घेणे. ओके, निवडणुका घेणे, निवडणुका घेणे याबरोबरच विशेष प्रसंगी निवडणूक आयोग काय लावत असतो? आचारसंहिता, आचारसंहिता हे लावण्याचं काम करतो. निवडणुका पार पाडतो, मतदान मोजणीचं काम करतो. हे सगळ्या इथं दोनच लिहायचं आपल्याला. मतदाराची भूमिका काय आहे? मतदान करणे, पहिलंच लिहायचं. मतदान करणे, मतदान करणे. मतदार काय करणे? मतदान करणार आहे. विशेषतः अशा व्यक्तीची निवड करणे जो व्यक्ती पात्र आहे, पात्र व्यक्तीची निवड करणे, पात्र व्यक्तीची निवड करणे. ह्या मतदाराच्या भूमिका तुम्ही एकदम बेसिक प्रश्न 2 मार्कासाठी विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे भारतीय लोकशाही समोरची सामाजिक आव्हानं कोणती आहेत? तर जो आपण चॅप्टर पाडलेला आहे त्याच्यामध्ये नक्षलवाद, नक्षलवाद, त्यानंतर जमातवाद, जमातवाद, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, त्यानंतर दारिद्र्य, हे थोडं स्पेलिंग चुकलं, दारिद्र्य आणि बेकारी म्हणजे बेरोजगारी. हे असे सामाजिक आव्हानं आपल्याला याच्यात दिसतात. हे लोकशाही समोरची आहेत आणि यामध्ये जे काही मी तुला सामाजिक म्हणजे तुम्हाला सांगितले त्यातले नक्षलवाद जर आपण सामाजिक म्हणू शकतो, बट त्यामध्ये जमातवाद हा मुद्दा लिहा, गरिबी लिहा, त्यानंतर दारिद्र्य लिहा आणि भ्रष्टाचार ह्या गोष्टी पण याच्यात येते. समाजामध्ये ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात चालतात. एकदा तुम्ही हे वाचून सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाय हार्ट करून लिहू शकता आणि या सगळ्या राज्यशास्त्रातल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्यामुळे त्या न्यूजपेपर, न्यूज चॅनल जर तुम्ही वाचत असाल, ऍक्टिव्ह असाल पॉलिटिकली, या गोष्टी तुम्हाला कठीण जाणार नाही. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स. तुम्हाला जर मजा आली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाका. तुमच्या सर्व मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर नक्की करा आणि जाता जाता तुम्हाला एक होमवर्क देतोय. जे लोक होमवर्क करणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एक रेड हार्ट टाकून द्या. तुम्हाला 2 प्रश्न आहे. राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा आणि भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे. यातला कोणताही एक तुम्ही घरी सोडवा आणि तुम्हाला जर मजा आली तर नक्कीच मला कळवा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच स्टुडंट. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय ऑल ऑफ यू.